हाय एव्हरीवन, कशा आहे मित्रांनो? बघा आता पर्यटकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर आपण बघत आहे मित्रांनो बीकॉम फर्स्ट सेमचं एनईपी फायनान्शियल अकाउंट ट्रायल बॅलन्स. काय शिकवत आहे मी तुम्हाला? ट्रायल बॅलन्स. या पहिले आपलं फर्स्ट लेक्चर झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामध्ये मी तुम्हाला फर्स्ट आणि सेकंड असे दोन गणित शिकवलेले आहेत. किती गणित शिकवलेले आहेत तुम्हाला? मी दोन गणित शिकवलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर आता एक्झाम्पल बघणार आहोत आपण 3. किती बघणार आहोत? 3. किती बघणार आहोत? 3. तर बघा आता मित्रांनो, तुम्हाला मी सांगतो की तुम्ही प्रत्येक वेळेस सांगत असतो मी की तुम्ही ड्रॉ करा. काय करा? ड्रॉ. जेव्हा मी शिकवत असतो तेव्हा तुम्ही ड्रॉ करा, किंवा तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघत असता तेव्हा तुम्ही ड्रॉ करत जा. काय करत जा? ड्रॉ. जेवढा तुम्ही ड्रॉ करसाल तेवढे तुम्हाला काय येतील? लेक्चर लक्षात येणार आहे मित्रांनो. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, मी आजही पुन्हा तुम्हाला सांगतो की तुम्ही पहिले जनरल एंट्रीचे रूल्स शिका. काय शिका? जनरल एंट्रीचे रूल्स शिका. त्याच्यामुळे तुम्हाला बाकीचे गणित समजणार नाही. 1 पासून तर 9 पर्यंतचे जे लेक्चर दिलेले आहे सुरुवातीला स्टार्टिंगला ते बघा पहिले, नंतर मग जनरल एंट्रीज बघा आणि आपले तिथून गणित चालू होऊन जातात जनरल एंट्री पासून. परंतु जो बेसिक आहे तो पेपरमध्ये वगैरे लिहायला नाही लागत, परंतु तुम्हाला काय करावं लागतं? तो एकदम परफेक्ट पाठ करावा लागतो. त्यासाठी तुम्हाला रूल्स शिकवलेले आहेत मी. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, फॉलोइंग आर द बॅलन्स ऑफ ए कंपनी. कोणती कंपनी दिलेली आहे आपल्याला? ए कंपनी. कोणती कंपनी आहे? ए कंपनी. ए कंपनी लिमिटेड फॉर द इयर एंडिंग 31 मार्च. वर्ष दिलेलं नाहीये त्यामुळे राहिलं. प्रिपेअर ट्रायल बॅलन्स. काय सांगितलं त्यांनी? प्रिपेअर आपल्याला ट्रायल बॅलन्स, म्हणजे तुम्हाला ट्रायल बॅलन्स ओपन करायचा आहे. आणि इथं सुद्धा आपलं चालूच आहे ट्रायल बॅलन्स. तर तुम्हाला अशा पद्धतीचं हेडिंग वगैरे येते. तर मित्रांनो कसं असते? ट्रायल बॅलन्स हे दोन पद्धतीचं असते. म्हणजे तुम्हाला पर्टिक्युलर अमाऊंट आणि अमाऊंट, पर्टिक्युलर अमाऊंट आणि अमाऊंट पहिल्या लेक्चर मध्ये शिकला. आज आपण सेकंड स्टेप बघणार आहोत. म्हणजे त्याची फक्त मांडणी वेगळी असते मित्रांनो, बाकी काहीच नसते. इन द लेजर बुक्स आहे की नाही? बुक्स ऑफ ए कंपनी. ओके मित्रांनो, कंपनी आहे की नाही? हा. मग आता कंपनीमध्ये बघा, मग लेजर बुक, इन द लेजर बुक्स ऑफ कंपनी. हा काय दाखवतात आपल्याला त्याच्यामध्ये? ट्रायल बॅलन्स. ओके. हा ट्रायल बॅलन्स हे जे आपण इन द लेजर बुक्स ऑफ ए कंपनी ट्रायल बॅलन्स काय लिहिलं आता? ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्स लिहिल्यानंतर इथं जे दाखवायचं आता आपल्याला ऍज ऑन, म्हणजे ऍज ऑन 31 मार्च आहे की नाही? हा काही दिलेलं आहे का त्यांनी? वर्ष नाही आहे दिलेलं, त्यामुळे डॅश करायचं. आणि बघा मित्रांनो, या पद्धतीची आखणी करायची. 2 कॉलम आखायचे तुम्हाला त्याच्यामध्ये. ओके. हा बघा आता तिथं सुद्धा आखणी करायची. हे सुद्धा अमाऊंट आणि हा सुद्धा एक अमाऊंटचा कॉलम आखायचा आणि हा सुद्धा अमाऊंट. इथं दाखवायचा तुम्हाला पर्टिक्युलर अमाऊंट, पर्टिक्युलर आहे की नाही? हा अमाऊंट हे कोणती बाजू आहे? डेबिट, आणि हे क्रेडिट आहे की नाही? हा. आणि एक जे स्टेप शिकवलेली आहे मित्रांनो मी तुम्हाला, जी शिकवली स्टेप ते आपण पहिल्या लेक्चरला अशी बघितली. हा बघा आहे की नाही? हा म्हणजे पर्टिक्युलर अमाऊंट आणि अमाऊंट, हा डेबिटचा कॉलम, हा क्रेडिटचा कॉलम. या पद्धतीने आपण ते लेक्चर बघितलेलं आहे. फर्स्ट नंबरचं एक्झाम्पल आणि सेकंड नंबरचं एक्झाम्पल. तर आता जे आपण थर्ड नंबरचं जे एक्झाम्पल बघत आहे ते डेबिट आणि क्रेडिट या पद्धतीची आपण आखणी केलेली आहे. आखणी तुम्ही कोणत्याही पद्धतीने करा, तुम्हाला मार्क सारखे मिळतात आणि त्यांचे ऍडिशनल काय ते सेम आहे. तर याची ऍडिशनल आली पाहिजे. तर बघा विद्यार्थी पहिले ओपनिंग स्टॉक दिलेला आहे. हा सुरुवातीचा स्कंद असतो. ओपनिंग स्टॉक हा असतो सुरुवातीचा तुमचा स्कंद असतो. मग हा जेव्हा सुरुवातीचा स्कंद असते म्हणजे तुम्हाला असेट असते. तुमची काय असते? ती असेट. मग आपल्याला असेट दाखवायला, असेट हे डेबिट बाजूला येते. असेट कुठे आहे ना? डेबिटला. मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्या दिवशी, इथं असेट आणि एक्सपेन्सेस, आणि इकडे काय दाखवायचं आहे तुम्हाला? आपल्याला काय येते? इन्कम. काय येणार आहे? इन्कम आहे की नाही? हा म्हणजेच बघा आता ओपनिंग, हा ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक किती आहे? 15,000, 15,000 आहे मित्रांनो. त्यानंतर कॅशड बँक दिलेला आहे. व्यवसायामध्ये असलेली कॅशड बँक हे आपली असेट असते. बँकेमध्ये जेव्हा आपली कॅश असेल तेव्हा ते बँकेमध्ये काय असेल? आपली असेट. कॅश ऍट बँक, कॅश ऍट बँक 1,50,000 आहे ना? हा. त्यानंतर ड्रॉइंग. ड्रॉइंग म्हणजे आरण आहे.
आपल्या व्यवसायातून वस्तू या घरी गेल्या म्हणजे एक्सपेन्सेस झाले. काय झालेले ते एक्सपेन्सेस, म्हणजे ते सुद्धा कुठे येणार डेबिटला. DRAWING. ओके, आय किती बघा 15,000 15,000 15,000. त्यानंतर कॅरेज इनवर्ड आहे ना. मग कॅरेज इनवर्ड म्हटलं आपण. कॅरेज इनवर्डचा अर्थ काय असतो, जे गाडी भाडं असेल ते. आपल्या इथं अगर कोणता माल येत असेल तर आपण त्या व्यक्तीला काय देतो, भाडं देतो. म्हणजे आपण अगर 10 पोते अगर परचेस केलेले असतील, 10 पोते परचेस केलेले असतील, कशाचे, गहू तुम्ही काय केले, वीट हे परचेस केलेलं असेल किंवा राईस परचेस केलेलं, म्हणजे तुमच्या दुकानामध्ये जे काही असेल XYZ ते तुम्ही परचेस केलेलं असेल आणि ते आणण्यासाठी तुम्हाला काय द्यावं लागते, कॅश द्यावं लागते. म्हणजे मजुराला मजुरी द्यावं लागते, गाडी भाडं द्यावं लागते, आहे की नाही. ते वेजेस वेगळं असते. कॅरेज काय येणार मित्रांनो, हे कॅरेज इन वर्ड आहे की नाही. कॅरेज इन वर्ड किती आहे, 750 750. त्यानंतर परचेस. परचेस म्हणजे आता परचेस म्हणजे आपल्याकडे असेटच आलेली आहे, भविष्यात आपल्याला काय होणार आहे, त्याच्यापासून प्राप्ती होणार आहे. म्हणजेच आपली ते असेट असं समजावं लागते की परचेस केलं सर, परचेस केलं मग तर आपले एक्सपेन्सेस आहे. तसं एक्सपेन्सेस नाही आहेत बेटा, ते आपली असेट असते. कारण की आपण त्याच्यावरती काय करत असतो, पैसा कमावत असतो. हे परचेस आहे की नाही. 30,000 30,000. त्यानंतर बिल पेबल आहे. आता बिल पेबल म्हटलं तर बघा, बिल रिसेबल आहे का दिलेलं नाही. बिल पेबल जे असते, बिल पेबल तुम्हाला जे दिलेलं असेल, तर बिल पेबलचा अर्थ आहे आपण जे दिलेलं, म्हणजे बघा पुन्हा सांगतो, पेबल बिल पेबल, मग हा झाला सर खर्च, मग हा तुमचा खर्च नव्हे. याचे उलटे इफेक्ट असतात. एक बिल रिसेबल असते, एक का असते बिल पेबल. मग बिल रिसेबल असेल तर इन्कम राहते, बिल पेबल असेल तर बिल पेबल असेल तर इन्कम राहते, आणि बिल रिसेबल असेल तर ते तुमचे असेट असते. म्हणजेच तुम्हाला त्याच्यामध्ये ज्या उधारीमध्ये जे व्यवहार तुम्ही केलेले असतात त्याच्याबद्दल दिलेले असतात, तुम्हाला तो खर्च जाणवतो बिल रिसेबलचा. आणि बिल पेबल हे नेहमी करता क्रेडिट येणार. बिल पेबल म्हणजे लॅबिलिटी बाजूला दाखवा लागते. कुठे दाखवा लागते, ते लॅबिलिटी बाजूला. बिल पेबल कुठे दाखवा लागते, लॅबिलिटी. एक वेळा दिल्यानंतर पुन्हा तुम्ही त्याला वापस करू शकता, म्हणजे पुन्हा त्याला पैसे देत नाही. तर उधारीचे जे व्यवहार असतात त्याला बिल पेबल मध्ये दाखवले जाते. म्हणजेच ती काय राहते, तुमची असेट, ज्या वस्तू तुम्ही असेट परचेस केला, हा माल तुम्ही परचेस केला असेल परंतु उधारीमध्ये केलेला असेल, मग बिल पेबल म्हणजे आपल्याला याला द्यावं लागते. मग आता याच्यामधून आपली इन्कम असते. त्याच्यानंतर सेल असतो. कुठे सेल, सेल सुद्धा कुठे येणार, क्रेडिट बाजूला. पण बिल रिसेबल कुठे येणार, डेबिटला. बिल पेबल, बिल रिसेबल यांचे उलटे इफेक्ट असतात. कोणते इफेक्ट असतात, उलटे इफेक्ट असतात. बिल पेबल म्हणजे सर एक्सपेन्सेस आहे, डेबिटला दाखवायचं नाही मित्रा, ते काय करायचं, क्रेडिटला दाखवायचं. कुठे दाखवायचं, ते क्रेडिटला. बिल आहे ना, पे बल किती आहे, 3,000. त्यानंतर सेल रिटर्न. बघा सेल रिटर्न. आता सेल रिटर्न म्हटलं तर सेल रिटर्न म्हणजे त्या व्यक्तीनं आपल्याला वापस आणून दिलेला, म्हणजे आपल्याला त्याला कॅश काय करायला वापस द्यावं लागेल, मग ती आपली असेट राहते. तर सेल्स रिटर्न, सेल्स रिटर्न आहे की नाही, सेल्स रिटर्न 500 सेल्स रिटर्न. त्यानंतर बघा आता सेल्स रिटर्न डेबिटला. सेल रिटर्न कुठे येणार, डेबिटला. मग सेल, सेल क्रेडिटला, कारण की तुमची काय ती इन्कम आहे, भविष्यात काय राहते तुमची ती इन्कम. 90,000 किती येणार, 90,000. त्यानंतर कॅपिटल, कॅपिटल सुद्धा क्रेडिट बाजूला. कॅपिटल, कॅपिटल सुद्धा क्रेडिटला. इन्कम राहते आपली, काय राहणार मित्रांनो, इन्कम. त्यानंतर सॅलरी, सॅलरी एक्सपेन्सेस आहेत. सॅलरी काय आपले एक्सपेन्सेस, सॅलरीज लिहा, सॅलरी लिहा, काही पण लिहा. इथं अकाउंट दाखवा. हे अकाउंट दाखवलेलं नाही, अकाउंट दाखवणे आवश्यक आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपल्या युट्यूब चॅनलवरती नक्की नवीन असाल तर जरूर लवकरात लवकर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. म्हणजे आणि तुम्हाला बेलचं बटन दिलेलं आहे ते सुद्धा दाबा. टन 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 बेलचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस नोटिफिकेशन मिळत राहणार. कॅपिटल झालं, सॅलरी झालं, मशिनरी. मशिनरी सुद्धा आपली काय बेटा असेट. सॅलरीची अमाऊंट आली आपली लिहायची 9,000 है ना. मशिनरी CHINERY मशिनरी. अकाउंट, मशिनरी किती आहे 7,000 किती आहे मित्रा 7,000. फर्निचर, फर्निचर सुद्धा आपली असेट आहे. फर्निचर सुद्धा का आपली असेट. फर्निचर अकाउंट, फर्निचर अकाउंट 2,000 किती 2,000.
त्यानंतर परचेस रिटर्न, परचेसला दिलेला आहे रिटर्न. बघा सेल रिटर्न अगर डेबिटला दाखवलेलं असेल तर परचेस क्रेडिटला लिहायचं. सेल क्रेडिटला आहे, परचेस डेबिटला आहे ना, लक्षात ठेवा. परचेस डेबिटला, सेल क्रेडिटला. त्याच्या उलट करायचं. सेल रिटर्न डेबिटला, परचेस रिटर्न क्रेडिटला. कारण की हा माल काय होत असते, वापस येत जात असतो आपल्याकडे आणि आपण सुद्धा वापस देतो. परचेस रिटर्न किती आहे मित्र, 1500 है ना. वेजेस पेड म्हणजे मजुरी दिली. काय दिलेली आहे मित्र आपण, वेजेस पेड, मजुरी दिली. मजुरी म्हणतात. अरे याची अमाऊंट, वेजेस पेडची अमाऊंट खाल्ली. बघू द्या मला किती आहे, 250 आहे ना. 250 आहे की नाही. अरे 250. बघा आता 250. आता यांची काय आली पाहिजे मित्र, आपली ऍडिशनल सेम आली पाहिजे. काय आली पाहिजे त्यांची, ऍडिशनल सेम. अगर ऍडिशनल बरोबर आली नाही तर तुमचं गणित काय झालं, चुकलं. गणित काय होणार आहे तुमचं, चुकणार आहे. यांची ऍडिशनल काय आली पाहिजे, सेम आली पाहिजे. आता बघा मित्रांनो, तर 0 म्हणजे तुम्हाला नाही लक्षात येणार तर मी तर करून दाखवतो. 3500 90,000, त्यानंतर 3000 आणि 150. 005 कॉमा आहे. 5 आणि 3 8 आणि 1 9 आहे की नाही. 5 3 + 4 9 + 3 किती होता, 12. हे कॅरी, हे 2 म्हणजे 2,29,000. 2,29,000. आता हीच बेरीज आपली इकडची आली पाहिजे, नाही तर बरोबर नसीन आली तर तुमचं गणित काय होणार, चुकणार मित्रांनो. आता बघा, तुम्हाला कठीण जात असेल तर 4-4ची करा किंवा मग 1-1ची करा, असं काहीच फरक पडत नाही. आता इथं थोडासा एकाखाली एक आकडे नाही आहे, त्याच्यामुळे आपण काय करू, पहिले एका याच्यावरती करून घेऊ. 15,000 आहे ना. मग हे 1,50,000. हे 15,000. 30,000 लिहायला परवडले असते. झालं. त्यानंतर बघा याच्यामध्ये अजून घेऊन घेऊ आपण हे 30,000. ओके. 500 दिसते का, दिसत असेल तर काहीच विषय नाही. मग हे 9,000, 7,000, जाऊ द्या आता लिहा सगळेच. 2,250. आला लक्षात. बसते. 2,250 म्हणजे 2,000 आणि हे 100. बघा आता हा 0. आता इकडे 5 आणि 5 10 10 कॅरी आहे ना, कॅरी आहे ना. मग आता हे किती आहे, 7 + 3 10 10 + 5 15 सॉरी 5 काहीतरी चुकलं. 7 आणि हे 3 10 10 आणि 5 15 15शी 5 चला 1. त्यानंतर येत नाही वाटते की काय, इकडचे काहीतरी राहिली का म्हणून लिहायची नाही. बरोबर आहे. हे आपले 5 जे आहेत हे 500 इथं लिहायची राहिलेली आहेत, आहे की नाही. तेच तर म्हटलं, ह्या 3 0 हा 5 आहे. इथंच समजलं आपल्याला की अरे गड्या इथं 0 आला, इथं 5 आला, ही संख्या आहे की नाही, 5 आले बरोबर. त्यानंतर बघा आता हे पण झाले आपले, झाले. इथं कॅरी दिलेला आहे ना. 9 + 1 किती होतात, 10 10 + 7 17 18 19 19 19 आणि हे 10 किती होतात, 29. हे 2 कॅरी, 3 + 2 5 5 आणि 5 किती होतात मित्रांनो, 5 + 5 सांगा, 10 10 आणि अजून काय राहिलं गेलं आपलं, आणि हे 2 12 आणि हा कॅरी 1 आणि हा 1 म्हणजे 2. बघा 2,29,500 2,29,500 याची बेरीज करून बघा, हा 5 आपण राहिलेला होता मित्रांनो. होते कमी जास्त. तर यांची बेरीज जी आली ते सेम आलेली आहे मित्रांनो आपली, 2,29,500 2,29,500. आलं का लक्षात मित्रांनो. या पद्धतीचं तुम्हाला ट्रायल बॅलन्स करायचा आहे. पेपरमध्ये तुम्हाला हे 4 मार्काला किंवा 6 मार्काला सुद्धा येऊ शकते, अशी काहीच हरकत नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि स्क्रीनशॉट काढायचा असेल काढून घ्या, काहीच हरकत नाही. ओके, समजलं मित्रांनो. आणि तुम्ही अभ्यास करा, काय करा, अभ्यास करा. समजलं. जय हिंद, जय महाराष्ट्र.